एका मराठी चित्रपटात एक डायलॉग आहे. हो पण म्हणायचं नाही आणि नाही पण म्हणायचं नाही आणि कामही करायचं नाही. हे ज्याला जमलं तो खरा राजकारणी. ही बाब काँग्रेसला आजवर खऱ्या अर्थाने जमली आहे असं खेदाने म्हणावं लागते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा त्यांनी फक्त राजकारणासाठीच उपयोग केला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अजिबात ममत्व भाव काँग्रेसकडे नाही. आम्ही असं का म्हणतोय याचीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, वृत्त मराठीमध्ये आपलं स्वागत. काँग्रेस प्रणित सेक्युलर इकोसिस्टीमनं पद्धतशीरपणे या देशातील महापुरुषांना जाती जातीत वाटून ठेवले व स्वतः मात्र पुरोगामीपणाचा बुरखा घालून मोठ्या तोऱ्यात मिरवत बसले आहेत. याचा आजवर पुन्हा पुन्हा प्रत्यय आलाय. बऱ्याच वेळेला आम्ही कसे पुरोगामी किंवा आम्हीच कसे आंबेडकरवादी हे दाखवण्यासाठी आंबेडकरांचा उदो केला जातो. पण आंबेडकरांना जर खऱ्या अर्थाने छळलं असेल तर ते काँग्रेसनेच. याविषयी संसदेत बोलताना अमित शाह यांनी दाखवून दिलं की काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कसा आणि किती वेळा अपमान केलाय. पण अर्थाचा अनर्थ करून ऊर बडवत काँग्रेसने बाहेर वेगळीच चर्चा सुरू केली आहे. तर झालं असं की गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना असा उल्लेख केला की आजवर फॅशनच झालीये जणू आंबेडकर यांचं फक्त नाव घेत बसा आणि काहीही करू नका. या लोकांनी इतका वेळ देवाच्या नावाचा धावा केला असता तर 7 जन्म स्वर्ग मिळाला असता. पण तरीही दाखवायला का होईना तुम्ही आंबेडकरांचं नाव घेत आहात याचा आम्हाला आनंद आहे. आजवर आंबेडकर यांच्यासोबत जर सगळ्यात चुकीचं कुणी वागलं असेल तर ती फक्त काँग्रेस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक वेळेला अपमान केला तो फक्त काँग्रेसनेच केला. याची जंत्रीच अमित शाह यांनी वाचून दाखवली. पण काँग्रेस इकोसिस्टीमने छोटीशी क्लिप व्हायरल करत आपली सगळी यंत्रणा पणाला लावून बाहेर वेगळाच अपप्रचार सुरू केलाय. गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसने कशा पद्धतीने बाबासाहेबांना टार्गेट केलं याची यादीच वाचून दाखवली. नेहरूंच्या सरकारमध्ये मंत्री असताना नेहरूंनी बाबासाहेबांच्या कोणत्याच सूचना स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे व्यथित झाले. त्या मुद्द्यावर BC रॉय यांनी नेहरूंना पत्र लिहिलं की राजाजी आणि आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांच्या राजीनाम्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल, सरकारची बदनामी होईल, त्यामुळे त्यांना थांबवा. त्या पत्राच्या उत्तरात नेहरूंनी लिहिलं की राजाजी यांच्या जाण्याने थोडाफार फरक पडेल पण आंबेडकर यांच्या जाण्याने काहीही फरक पडत नसतो, त्यामुळे ते जात असतील तर जाऊ द्या. 1956 साली बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर मध्य प्रदेश येथे त्यांचं स्मारक उभारू असं पत्र मुंबईच्या तत्कालीन महापौरांनी नेहरूंना लिहिलं. त्यावेळी नेहरूंनी उत्तर दिलं की स्मारक हे वैयक्तिक खर्चाने बांधलं पाहिजे, आपण ते बांधू शकत नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिलं स्मारक बांधलं गेलं ते भाजपच्या सत्ताकाळात. गृहमंत्री अमित शाह यांनी सत्य दाखवल्यामुळे काँग्रेस इकोसिस्टीमला जोरदार झोंबलं. म्हणून त्यांनी छोटीशी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला म्हणत अपप्रचार करायला सुरुवात केली. याच मुद्द्याला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी म्हटलंय की काँग्रेसने आजवर एकदा नव्हे तर 2दा बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव केलाय. पंडित नेहरूंनी डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधात प्रचार करणं आणि त्यांचा पराभव हा मोठा मुद्दा बनवणं हे काँग्रेसचं सगळ्यात मोठं पाप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नाकारणं हे कृत्य देखील काँग्रेसचंच. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोर्ट्रेट लावण्यास नकार देखील काँग्रेसनेच दिलाय. त्यानंतर आजवर काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी SC/ST समुदायांविरुद्ध सर्वात भीषण हत्याकांड त्यांच्या राजवटीत झाले हे उघड सत्य आहे. हे ते नाकारू शकत नाहीत. काँग्रेस वर्षानुवर्षे सत्तेत राहिली परंतु SC/ST समुदायांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी काहीच ठोस केले नाही असंही त्यांनी सांगितलंय. तसेच संसदेत गृहमंत्र्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या आणि SC/ST समुदायांकडे दुर्लक्ष करणाऱ्या काँग्रेसचा काळा इतिहास उघड केला आहे. यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यामुळे आता ते नाटक करत बसले आहेत हे अत्यंत दुःखद आहे. पण लोकांना सत्य माहिती आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी विरोधकांना लक्ष केले. सोबतच आपण आज जे आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या सरकारने गेल्या दशकभरात अथक परिश्रम केले आहेत. कोणतेही क्षेत्र घ्या, 35 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे असो, SC/ST कायदा मंजूर करणे असो,
स्वच्छ भारत, पीएम आवास योजना, जल जीवन मिशन, उज्ज्वला योजना आणि बरेच काही यासारखे आपल्या सरकारचे प्रमुख कार्यक्रम. यातील प्रत्येकाने गरिबी आणि अपेक्षितांच्या जीवनाला हातभार लावला आहे. आमच्या सरकारने पंचतीर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित 5 प्रतिष्ठित ठिकाणे विकसित करण्याचे काम देखील केले आहे. चैत्यभूमीसाठी जमिनीचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित होता. आमच्या सरकारने हा प्रश्न तर सोडवलाच, पण मी तिथे प्रार्थना करायलाही गेलो होतो. तसेच आम्ही दिल्लीतील 26 अलीपूर रोड देखील विकसित केला आहे. त्याच घरात डॉक्टर आंबेडकरांनी त्यांची शेवटची वर्षे घालवली. ते लंडनमध्ये ज्या घरात राहत होते ते घरही आमच्याच सरकारच्या काळात भारत सरकारने ताब्यात घेतले आहे. याची आठवण देखील पंतप्रधान मोदी यांनी करून दिली आहे. पण तरीही इतकं करूनही सुधारतील ते काँग्रेसी कसले. त्यांनी वर चोराच्या उलट्या बोंबा ठोकत अमित शहा यांच्यावर संविधान निर्माता बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि देशाची माफी मागावी असं म्हटलंय. संसदेच्या अधिवेशनाआधी काहीतरी खुसपट काढून सरकारला धारेवर धरायचं आणि अधिवेशन वादळी करायचं हाच विचार डोक्यात ठेवून काँग्रेस प्रणित सेक्युलर विचारधारा कामाला लागली आहे. पण त्यात त्यांना अजिबात यश येत नाही म्हणून ते सध्या गडबडले आहेत असंच दिसतंय. एकंदरीतच काहीच करायचं नाही आणि करूही द्यायचं नाही या काँग्रेसी मानसिकतेला कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ता काळात प्रचंड मोठा धक्का बसलाय. त्यातून सावरता सावरता नाकी नऊ आल्यामुळे असले भलते चलते आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत हेच दिसतंय. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत रहा ऋतम मराठी.